महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज नागपूरमध्ये पार पडते आहे। शहरातील दर्शन कॉलनीतल्या सद्भावना नगर इथल्या मैदानावरती ही सभा होणार असून या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते हजर राहतील। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर होते, मात्र ते नागपुरातील सभेला आता हजर राहतील। मवियाची ही दुसरी वज्रमूठ सभा असून ही सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे। विविध मुद्द्यांवरून विरोधक या सभेमध्ये राज्य सरकारची कोंडी करू शकतात। विशेष म्हणजे ही सभा भाजपच्या बाले किल्ल्यात नागपूरमध्ये असल्यानं या सभेला महत्त्व प्राप्त झालंय। आज नागपूरमध्ये अत्यंत महत्त्वाची ऐतिहासिक अशी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आहे। नागपूरची सभा सगळ्यांसाठी महत्त्वाची, महाराष्ट्राच्या पुढल्या राजकीय भविष्यासाठी महत्त्वाची। तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहतील। माननीय उद्धव ठाकरे येथे 4:30च्या दरम्यान पोहोचतील। त्यांचं प्रमुख भाषण आहे। नाना पटोले येत आहेत, जयंतराव पाटील आहेत, अजितदादा पवार आहेत। तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक पाठीमागच्या काळामध्ये उद्धव ठाकरेजी, जयंत पाटील, मी, त्याच्यामध्ये अशोक चव्हाण, नाना पटोले असे सगळेजण आम्ही, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, आम्ही सगळे बसलो होतो आणि त्यावेळेसच निर्णय झालेला होता की 6 ते 7 सभा पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी घ्यायच्या। सुरुवात आम्ही छत्रपती संभाजीनगरपासून केली। आजची सभा देशाच्या समोरचे नवीन निर्माण झालेले 4-8 दिवसातले प्रश्न लोकांना माहिती करून देणारी देखील सभा होऊ शकते। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि आमचे महाविकास आघाडीचे घटक पक्ष हे आमच्या या सभेत उपस्थित राहतील। अजितदादांना आणि राष्ट्रवादीला लाखोली वाहून ज्यांनी आपला मुख्य पक्ष सोडला ते आता अजितदादांच्या येण्याची वाट बघतायत। प्रमुख नेता जो आहे, विरोधी पक्ष नेता आहे, त्याच्यावरच अशा पद्धतीचा गैरसमज तयार करण्याचा प्रयत्न करणं ही राजकारणातली त्यांची खेळी आहे। आम्ही तीन पक्ष आहोत प्रमुख यामध्ये आणि मित्रपक्ष आहेत, पण 3 तर प्रमुख पक्ष आहोत। असं सभा किती वेळ चालवायची शेवटी, तर आणि मांडणी जो वक्ता करतो त्याला त्याचा पुरेसा वेळ दिला पाहिजे। संख्या वाढून चालत नाही, त्यामुळे प्रत्येक पक्षाचे 2 लोक, असं 2 म्हणजे 2 नेते बोलतील, त्या पद्धतीनं प्रत्येकाचे 2 बोलतील, 6 होतात। हे सुद्धा अजित पवार बोलणार नाही असं आहे की एखाद्या ठिकाणी एक वक्ता बोलला असता तर दुसऱ्याला संधी नेत्याला दिली जाते, त्यामुळे शंका काढण्याचं काही कारण असं नाही। आणि आता याच बातमी संदर्भात बोलण्यासाठी उदय तिमांडे आणि सिद्धार्थ गोदाम आपल्याकडे आहेत। तर नागपूर विमानतळावरून आमच्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे, त्यांच्याकडे सुरुवातीला जाऊयात। उदय, उद्धव ठाकरेंचं नागपुरात किती वाजेपर्यंत आगमन होणार आहे आणि सध्या नागपुरात नेमकं कसं वातावरण आहे? नक्कीच महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेसाठी जे आहे ते नागपुरातला नंदनवन परिसर जो आहे तो सज्ज झालेला आहे। कडेकोट पोलीस बंदोबस्त असेल आणि कार्यकर्त्यांच्या येण्याला जे आहे ते विदर्भातून सुरुवात झालेली आहे। उद्धव ठाकरे देखील साधारणतः 5:30 वाजता जे आहे ते नागपूर विमानतळावर पोहोचतील आणि त्यानंतर ते इथून जे आहे ते सभास्थळी जाणार आहे। साधारणतः 7 वाजता जे आहे ते उद्धव ठाकरे सभास्थळी पोहोचतील आणि साधारण 8 वाजता जे आहे ते सभेला मार्गदर्शन करणार आहे। ही सभा खरं तर नागपूरमध्ये होत आहे, त्यामुळे अनेक अनुषंगाने ही महत्त्वाची आहे। कारण ज्या पद्धतीने संजय राऊत असेल किंवा नाना पटोले असेल, अनिल देशमुख असेल, यांनी आतापर्यंत या सभेच्या बाबतीत जी वक्तव्य केलेलं, कारण हे भाजपचं जे आहे ते गड म्हणून या नागपूरला ओळखलं जातं। देवेंद्र फडणवीसांचे होमपिच म्हणून याला पाहिलं जातं आणि त्यातलं संघ मुख्यालय इथे आहे। त्यामुळे या होमपिचवरून, देवेंद्र फडणवीसांच्या होमपिचवरून नेमके उद्धव ठाकरे कोणाला टार्गेट करतात हे पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असेल। याकडे जे आहे ते पूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे नागपूरला आगमन झाल्यानंतर ते थेट सभास्थळी जातील, तिथून काय नेमकं संबोधन करतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे। नक्कीच उदय, तुम्हाला थोडंसं थांबवते आणि आता जाऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडे। सिद्धार्थ, थेट सभास्थळावरून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, सभेच्या पार्श्वभूमीवरती मैदानात नेमकी कशी तयारी झाली आहे आणि कार्यकर्ते आता जमण्यास सुरुवात झाली आहे का? बघा, मैदानात पूर्णपणे तयारी झालेली आहे आणि तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी जवळपास 2-2, 3-3
भेट या मैदानाला दिली आहे। मी त्याच मैदानावर आहे, आपण बघू शकतो मैदान आणि स्टेज पूर्णपणे सज्ज आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे झेंडे सुद्धा या ठिकाणी लागलेले आहेत। मात्र उन्हाचा कडाका जबरदस्त आहे, अजूनही कार्यकर्ते सभास्थळाकडे फिरकलेले नाहीत। मात्र जसं ऊन कमी होईल तसे कार्यकर्त्यांची या ठिकाणी जी आहे आवक सुरुवात होईल। 5ची वेळ दिलेली आहे सभा सुरू व्हायला, मात्र 5 वाजता सभा सुरू होईल अशी शक्यता फार कमी आहे, कारण ऊन अजून ही उतरलेलं आहे, फार मोठ्या प्रमाणात ऊन आलेलं आहे। स्टेजची सुद्धा आपण बघतोय तयारी झालेली आहे आणि स्टेजवर एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे की स्टेजवर सगळ्या खुर्च्या ज्या आहेत एक समान लागलेल्या आहेत, एकच कलरच्या लागलेल्या आहेत। कारण छत्रपती संभाजीनगरच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांची जी खुर्ची आहे थोडीशी वेगळी होती, त्यावरून सुद्धा बरीच चर्चा झाली। त्यामुळे आता उद्धव ठाकरे सहित सगळ्यांना एकच कलरच्या चेअर्स या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। कसलाही वाद या ठिकाणी होऊ नये अशा पद्धतीची काळजी महाविकास आघाडीची लोक सगळी घेत आहेत। हे मैदान सहजासहजी महाविकास आघाडीला भेटलेलं नाही। मैदान मिळवण्यासाठी कोर्टामध्ये लढाई केली गेली, कारण हे खेळाचं मैदान आहे आणि या मैदानावर या आजूबाजूच्या लोकांनी सभा न घेण्यासाठीचे दबाव केले, आंदोलने केली। मात्र शेवटी कोर्टाने काही अटी शर्ती देऊन या मैदानावर सभा घेण्यास परवानगी दिलेली आहे आणि आता या ठिकाणी सभेची तयारी झालेली आहे। आपण बघतोय सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, यांचे कटआउट्स लावलेले आलेले, मल्लिकार्जुन खरगे असतील, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, यांचे मोठमोठे कटआउट्स या ठिकाणी लावलेले आहे। सभेची जवळपास तयारी झालेली आहे, मात्र उत्सुकता अजूनही एक आहे, कारण महाविकास आघाडीच्या सगळ्या सभांमध्ये उद्धव ठाकरे आणि अजित पवारांच्या भाषणाची लोक वाट बघतात, इथे सभेला आलेली आणि महाराष्ट्रातील इतर जनता सुद्धा दोघांच्या भाषणाची वाट बघत असतात। आज मात्र हे क्लिअर झालेलं आहे की अजितदादा पवार हे भाषण करणार नाहीत। अजितदादा पवार भाषण करणार नाही म्हणताच राजकीय चर्चा सुरू झालेली आहे, कारण आपल्याला माहित आहे अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची भेट असेल का, या सगळ्या गोष्टींबद्दल एक शंकेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्याचमध्ये अजित पवार आज भाषण करणार नाहीत ही सुद्धा एक राजकीय चर्चा सुरू झालेली आहे। आता उद्धव ठाकरे नेमकं या ठिकाणी काय बोलतील याची उत्सुकता फार ठेवण्याची गरज नाही, कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर थेट हल्ला केला जाणार आहे। कारण ज्या ज्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी सगळ्यांचं म्हणणं असं आहे की केंद्रातील आणि राज्यातील सत्तेला जनता कंटाळलेली आहे, त्यांच्या मनामध्ये राग आहे, त्या रागाला कुठेतरी वाट करून देण्यासाठी ही सभा आहे। त्यामुळे निश्चितपणे महाविकास आघाडीचे सर्वच नेते राज्यातील सरकार असेल, केंद्रातील सरकार असेल, यांच्यावर कडाडून टीका करतील। नक्कीच क्षणाक्षणाचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद उदय आणि सिद्धार्थ या सविस्तर अपडेटसाठी। वळत पुढच्या बातमीकडे, तर बुलेटिनमध्ये आता एक सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातून। महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप आणणारी बातमी आहे। उद्धव ठाकरेंनी नुकतीच राष्ट्रवादी प्रमुख शरद पवारांची सिल्वर ओकवरती जाऊन भेट घेतली होती आणि या बैठकीत कुटुंबियांवरती भाजपमध्ये जाण्याचा दबाव आणला जात असल्याचा गौप्यस्फोट शरद पवारांनी केल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय। पवारांचा हा खुलासा म्हणजे अजित पवारांकडे तर रोख नाही ना, असाच प्रश्न उपस्थित केला जातोय, कारण सत्ताधाऱ्यांकडून वारंवार अजित पवार युतीमध्ये येणार असल्याच्या वावड्या उठवल्या जातात आणि आता त्या पार्श्वभूमीवर पवार ठाकरेंमधील भाजपसोबत जाण्याबाबतच्या चर्चांना संशय बळावलाय। मात्र शरद पवारांनी पक्ष म्हणून भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केल्याचं रोखठोकमधून सांगण्यात आलं। त्यामुळे आगामी काळात विरोधी पक्षातील कोणता नेता भाजपमध्ये जाण्याचा व्यक्तिगत निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सोबतच महाराष्ट्राच्या राजकारणात फोडाफोडीचा सीझन 2 लवकरच पाहायला मिळतो का याची सुद्धा चर्चा जोरदार रंगू लागली आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात चर्चा आहे, काँग्रेसच्या काही लोकांची चर्चा आहे। हा दबाव कोणत्या प्रकारचा आहे, कशा प्रकारचा आहे, तर त्याच्यावर नक्की चर्चा झाली आणि माननीय पवार साहेबांनी सांगितलं की काही झालं तरी पक्ष म्हणून, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही। कितीही दबाव असला तरी तो निर्णय आम्ही घेणार नाही, ठामपणे त्यांनी सांगितलं। पवार कुटुंबावरती अशा प्रकारच्या तपास यंत्रणांचा अशा नोटिसा त्यांना आल्या, तुम्ही पाहिला असेल की त्यांच्या घरातल्या अनेकांवरती अशा प्रकारच्या धाडी टाकून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला। कोल्हापूरला पाहिलं आहे, मी पुण्यात पाहिलेलं आहे। स्वतः अजित पवार यांच्या कुटुंबावर अशा प्रकारच्या चौकशांच्या ससीमिरा लागलेल्या आहे, अनेकांच्या बाबतीत लागल्या आहे। रोहित पवारांच्या बाबतीत अशा धमक्या दिल्या जात आहेत। आम्ही सगळे त्यातून भरडून निघालेलो आहोत, पण आम्ही काय झुकणार नाही, कोणी नाही। आणि शरद पवार साहेबांनी तेच सांगितलं, काही झालं तरी आपण लढत राहूया। जसे KBC वगैरे कार्यक्रम असतात त्यात सीझन 1, सीझन 2, सीझन 3 असतात, तसा सीझन 1 झाला फोडाफोडीचा, आमचे लोक फोडले। आता भारतीय जनता पक्ष सीझन 2च्या मागे लागलेला आहे।
पण मला वाटतं की सीझन 2 त्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. राज्यात येत्या 15 दिवसात मोठा राजकीय बॉम्बस्फोट होणार असल्याचं भाकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवलंय. 15 दिवसात राज्यामध्ये मोठ्या हालचाली होणार आहेत, तर राज्यातल्या हालचाली झाल्यानंतर मी स्पष्टपणे बोलणार असं सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. राज्यातील एका पक्षाचा एक मोठा गट फुटणार असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. दरम्यान आंबेडकरांच्या वक्तव्यानंतर या चर्चा आणखीनच बळावल्यात. 15 दिवसामध्ये बरंच मोठं राजकारण महाराष्ट्रामध्ये होईल. तेव्हा आपण 15 दिवसाची वाट पाहूया. काय होणार वाट माझं म्हणणं, तुम्ही केलेलं भागीदार अनेकदा खरं ठरतं, आमचा अनुभव आहे. मी एवढंच म्हणतोय 15 दिवस जरा थांबा. सरकार होईल 2 ठिकाणी मोठा बॉम्ब स्फोट होईल एवढं. सरकार मुंबई का दिल्ली दोन्हीकडे ते आता देशामध्ये होईल ते कुठं होईल ते नाही सांगत. कुठलं महाराष्ट्रात सांगितलं ना ते माझं म्हणणं की मी पण सांगितले 15 दिवस थांबा, 2 बॉम्बस्फोट होणारच आहेत. पुढच्या बातमीकडे वळूयात. अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावेळी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल सुद्धा यांच्यासोबत होते असं सुद्धा बोललं जात आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून या चर्चांवरती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टीकरण दिलंय. वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय. ह्या बातम्या बिनबुडाच्या आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये आणि अशा गोष्टी लपून राहत नसतात. त्याच्यावर कारण नसताना गैरसमज निर्माण करण्याचं काम कृपा करून इतरही कुणी लोकांनी करू नये आणि मीडियाने. अजित पवारांनी खुलासा केलाय की ते अमित शहाना भेटले नाहीत. आमचा अजित पवारांवरती विश्वास आहे. असं आहे की हे वातावरण निर्माण वेगळं करण्याचा प्रयत्न काही मंडळी करीत असतील, परंतु आम्ही एकत्र पद्धतीनं जातो आहोत आणि जनतेमध्ये आज हवा महाविकास आघाडीची आहे हे स्पष्टपणे मी सांगतोय. अंतरात कुठं काही कोणाचं काही असेल तर मला माहीत नाही, परंतु असं आहे की सर्वजण एकत्र पद्धतीने कामाला लागलेले आहेत. संपूर्ण नागपूर एकत्र पद्धतीनं आहे, विदर्भ येतो आहे संपूर्णपणे. कुणी काही कामाकरता बाहेर गेला असेल तर त्याचा अशा पद्धतीनं विषय करणं योग्य होणार नाही. महत्वाची बातमी. उद्धव ठाकरे मुंबई विमानतळाकडे रवाना झाल्याची माहिती मिळते. तर आता वज्रमूठ सभेसाठी उद्धव ठाकरे रवाना झालेत आणि आता काही वेळातच ते नागपूरसाठी रवाना होतील. या संदर्भातली महत्वाची अपडेट. उद्धव ठाकरे आता मुंबई विमानतळाकडे रवाना झालेत. आज संध्याकाळी वज्रमूठ सभा असणार आहे आणि आता त्या सभेसाठीच उद्धव ठाकरे मुंबई विमानतळाकडे रवाना झालेत. दरम्यान अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असताना सुप्रिया सुळेंनी यावरती भाष्य केलंय. अजित पवार अजिबात नाराज नाहीत अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली. जयंत पाटलांनी संभाजीनगरला भाषण नाही केलं, मग तेव्हा जयंत पाटील नाराज होते का? विरोधकांना अधिकार आहे ना, दुसरं काहीच बोलायला नाही. म्हणून हे बघा असं आहे की आंब्याच्या झाडाला दगड मारतात ना, बाबळीला कोण दगड मारतात. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात बोलणं हेच तर त्यांचं काम आहे विरोधकांचं. या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत. हे जगातील सर्व